होणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे आणि आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण कृष्णकृपांकित डॉक्टर विकासानंद मिसाळ महाराज, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हा जो भक्ती पंढरीचा सोहळा आहे याचे मार्गदर्शक निष्काम कर्मयोगी ज्यांना नुकताच राज्य शासनाने गौरव त्यांचा केला, ज्ञानोबा तुकाराम हा सगळ्यात मोठा पुरस्कार ज्यांना मिळाला ते आपल्या शेजारील गावचे, आपल्या गावचे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना तो पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या गावच्या वतीनं आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया। उपस्थित असलेले भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी, हरिभक्तपरायण धनंजय महाराज उदावरकर, ज्यांच्या प्रेरणेने आपण हा सप्ताह आयोजित करत असतो, ते वैकुंठवासी पंडित महाराज उमरेकर, वैकुंठवासी दत्तात्रय महाराज राऊत, ज्यांनी कीर्तन केलं ते हरिभक्तपरायण दानवे महाराज असतील, हरिभक्तपरायण अरुण महाराज उमरेकर असतील, हरिभक्तपरायण किरण महाराज कुलकर्णी असतील, हरिभक्तपरायण धनंजय महाराज उदावरकर, हरिभक्तपरायण प्रमोद महाराज जगताप, हरिभक्तपरायण रमेश महाराज कुलकर्णी, हरिभक्तपरायण कैलास महाराज येवले, हरिभक्तपरायण बजरंग महाराज आंधळे, हरिभक्तपरायण सुनील महाराज झांबरे आणि आज आपल्या सगळ्यांचे गुरुवर्ग डॉक्टर मिसाळ महाराज। आता हा कार्यक्रम थोडासा अवघड असतो, कारण की सगळ्यांची नावं जर मी घेतली नाही तर मग पुढच्या काळामध्ये ती सहकार्य करायला थोडीशी अडचण होते, म्हणून ती नावं महाराज मला घ्यावी लागतात। कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी केलं ते दत्तात्रयजी बर्वे, भास्करराव शिर्के, अनिलराव पंधरकर, अशोकराव झावरे, अमोल मारुती झावरे, उत्तमराव सावळेराव पाटील, त्याचबरोबर कैलासवासी भागाजी रामभाऊ पाटोळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सर्व सुपुत्र, कैलासवासी किसनराव गोपाळ झावरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सोन्याबाबू बर्वे साहेब, बाळासाहेब भालके सर, काल्याचा महाप्रसाद ज्यांनी दिला आणि पुढच्या वर्षीचाही आत्ताच जाहीर केला ते JCB ट्रॅक्टर चालक मालक संघटनेला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। त्याचबरोबर खिचडीचा महाप्रसाद ज्यांनी दिला ते समस्त दाते परिवार, विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं कीर्तन सौजन्य श्री पोपटराव मारुती क्षीरसागर सर, नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त कैलासवासी लक्ष्मण भाऊ झावरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव संजय आणि श्रीयुत राजेंद्र झावरे, सप्ताहातील गायक मृदुंग वादक व टाळकरी, ज्ञानेश्वर पारायण नेतृत्व हरिभक्तपरायण भिकाजी बाबुराव झावरे, व्यासपीठावरील हरिभक्तपरायण बबनराव वागचौरे, मृदुंग वायक हरिभक्तपरायण नामदेव महाराज बडे, हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण बाबाजी झावरे, हरिभक्तपरायण भास्करराव इंगडे सर आणि हबप बबनराव वागचौरे, गायक त्याच्यामध्ये रामकृष्ण महाराज शिंदे, बंडू काका पोळ, रामचंद्र महाराज बडे, कळकटे महाराज, बबनराव वाबळे, सोमनाथजी राऊत, पांडुरंगराव झावरे, दरेकर महाराज। पहाराचं ज्यांनी नियोजन केलं, नेतृत्व केलं ते हरिभक्तपरायण भास्कर महाराज शिर्के, टाळकरी दशरथजी सईद, रोहिदास वागचौरे, तुकारामजी पाटील दाते, देवरामजी झावरे, बबनराव विष्णू झावरे, सुदामराव साळुंके, पंढरी हिंगडे, विश्वनाथ राऊत, मच्छिंद्र साळुंके, त्र्यंबकराव शिंदे, प्रधान मिस्त्री दशरथराव बर्वे, विनेकरी हरिभक्तपरायण दिनकर गोविंदराव झावरे, चौकदार राजू साळुंके, खंडू शेट्टार, विठ्ठलराव साळुंके, काकडा भजन हरिभक्तपरायण भास्कर महाराज राऊत, शैलाताई खराबी, तुकारामजी खराबी, जालिंदर वाबळे, ताराबाई शेवंते, बबनराव वाबळे, प्रधान मिस्त्री कमलाताई दाते, आशाताई कुलकर्णी, नियमित हरिपाठ नेतृत्व हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जाधव झावरे, शंकरराव रखमा दाते आणि आता मुख्य म्हणजे सप्ताहातील अन्नदाते ज्यांनी नाश्त्याचं नियोजन केलं किंवा नाश्त्याला आपलं एक फुलाची पाकळी म्हणून ज्यांनी आपलं योगदान दिलं, ते नाश्त्याचे सगळे ज्यांनी दिला ते भीमाजी गायके, वचंद्रजी कंदलकर, किसनराव रघुनाथ
जगदाळे, त्याचबरोबर हरिभाऊ गायके, बाळासाहेब शिंदे. सकाळचं जेवण ज्यांनी दिलं ते सुरेश शेठ शिंदे, बबनराव वागचौरे, सोपानराव झावरे, गणपतराव संपती दाते, सुनीलजी साळुंके, त्याचबरोबर गणेश राऊत. संध्याकाळचं जेवण ज्यांनी दिलं ते बाळूमामा तरुण मंडळ गांगडमाळा, हनुमान तरुण मंडळ शिकरी, समस्त साळुंके परिवार, समस्त भरिवे परिवार, कैलासवासी मारुती गणपत गांगड यांचे स्मरणार्थ गांगड परिवार, मळई वस्ती, कुंभारवेल, दत्तनगर परिसर, श्रीमती भीमाबाई ठाणगे, संजयराव भालके, भागूजी बाबूराव झावरे, दिलीपराव उदावंत, आत्मारामजी उदावंत, चिमटे वस्ती, या सगळ्यांनीच या ठिकाणी या सगळ्या महाप्रसादासाठी योगदान दिलं. त्याचबरोबर सप्ताहातील हर व्यवस्था श्री साहेबराव गजानन झावरे, आमचे सेवा सोसायटीचे चेअरमन नारायणराव झावरे, भास्करराव शिर्के, रावसाहेबजी इंगडे, मंडप व लाईट डेकोरेशन स्वप्नील म्हणजेच पोपटराव यादवराव गागरे यांचे गागरे मंडप आणि डेकोरेटर्स, ट्रॅक्टर सौजन्य अजय विकास झावरे. विशेष सहभाग गावातील सगळे तरुण मुलं, सर्व सामाजिक संघटना आणि सप्ताहाच्या 8 दिवस सायंकाळचं आणि सकाळचं वाढण्याचं ज्यांनी मनापासून काम केलं असे माझे सगळे तरुण बांधव. सप्ताहाचं हँडल सौजन्य, हँडल ज्याला आपण म्हणतो ते बाळासाहेब पोपटराव वाबळे, संजय विष्णू साळुंके, विठ्ठल शेठ बबनराव झावरे. पावती पुस्तक सौजन्य शंकर मनोहर बर्वे, अंकुश मनोहर बर्वे. फ्लेक्सचं सौजन्य कानूर पठार पतसंस्था आणि परिवार, गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्था आणि परिवार. आणि हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी गावातील सर्व थोर यांनी सगळ्यांनी अतिशय मनापासून परिश्रम घेतले आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सप्ताह करता आला. मी 2 माणसांचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करेन, तो केलाही पाहिजे. याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही मुलाहिजा न ठेवता ज्यांनी अहोरात्र काम केलं ते आमचे सहकारी बाळासाहेब पोपट वाबळे आणि मेजर नितीन देवराम बर्वे यांना मी विशेष या ठिकाणी त्यांचा आभार मानतो की अतिशय मनापासून त्यांनी सेवा या ठिकाणी केली. त्यांच्यासाठी थोड्याशा टाळ्या वाजल्या तर काही वावगं ठरणार नाही. आता सगळ्यांचा नामोल्लेख जरी करता आला नाही तरी कीर्तन सौजन्य बाळासाहेब पाटील यांचं देखील मी आभार मानतो. आज या ठिकाणी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या, मला माहिती की तुम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि मला देखील लागली आहे. परंतु गावचा ज्यावेळेस सप्ताह असतो त्यावेळेस हा सप्ताह साजरा करण्यामागचा काय हेतू असेल हा कदाचित आपण जर तपासला. तुम्ही आता मिसाळ महाराजांना शांतपणे ऐकत होते, त्यांनी एक सुंदर वाक्य वापरलं की ज्या माणसाची आणि ज्या समाजाची विचाराची उंची वाढते त्या समाजामध्ये निश्चितपणे काही वाईट घटना घडत नाही. ज्यावेळेस माणसाची वैचारिक उंची वाढते त्यावेळेस या सगळ्या घटनांना आळा बसतो. आणि म्हणून आज मिसाळ महाराजांच्या सारख्या महाराजांना आज खूप अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त झालं. तर मनुष्य जीवनामध्ये जगत असताना तुम्ही असो मी असो आपले सगळे कोणी अपवाद नाही. याच्यामध्ये आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये एवढं सगळं करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये समाधान कधी दिसत नाही. समाधान हे माणसाला एक एक गोष्ट, एखादा सरपंच झाला त्याला वाटतं मी आमदार व्हावं, आमदार होतो त्याला वाटतं मी खासदार व्हावं. पण एकच अशी परंपरा आहे जी वारकरी परंपरा, की ज्या वारकरी परंपरेमध्ये इथं फक्त परमेश्वराचं नामचिंतन एवढाच एक उद्देश ठेवून जी परंपरा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, मला फार अभिमान वाटतो की आज संत परंपरा, वारकरी परंपरा ही माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे. ज्ञानोबा, तुकोबा इतकी मोठमोठी संत मंडळी आपल्या तालुक्यात, ज्ञानोबा महाराज असतील, एवढी मोठी परंपरा आपल्याला लाभली असताना आपल्याला सगळ्यांना भयभीत व्हायची कारण नाही. आणि या ठिकाणी व्यासपीठावर दस्तूर खुद्द मिसाळ महाराज आहे, त्यांच्याबद्दल मी काय सांगावं आणि कुठं किती सांगावं. कदाचित माझ्याहीपेक्षा तुमच्या सगळ्यांना त्यांचं जास्त माहिती असेल. महाराजांना मी एकच सांगू इच्छितो, महाराज जेव्हापासून तुमच्या संपर्कात आलो आयुष्याची दिशाच बदलली. छोट्या छोट्या गोष्टीवरून माणूस
खूप कधी कधी हतबल होतो, निराश होतो. अनेक गोष्टींचं माणसाला वाटतं की बाबा हे मला पाहिजे होतं. परंतु सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय, सुख आणि दुःख समान मानून आयुष्याचं मार्गक्रमण कसं करायचं ते महाराज आम्ही तुमच्याकडनं शिकलो. आज मला अभिमान वाटतो की श्रीमद भगवद्गीता हजारो वर्षापूर्वीचं जे ज्ञान दिलंय ते ज्ञान आजही कामाला येते आम्हाला. आज विज्ञानाच्या विषयी खूप जण चर्चा करतात. खूप लोक सांगतात की विज्ञान खूप पुढे गेले. विज्ञानाने आपल्याला काय शिकवलं? विज्ञानाने एवढंच सांगितलं की पाण्यामध्ये जर मिथिल ऑरेंज टाकलं तर काय निर्माण होतं हे सांगू शकतं विज्ञान. पण मुळात पाणी कुठून तयार झालं याचा शोध फक्त परमेश्वराला माहिती आहे. तुमच्या आमच्या कोणत्याही विज्ञानाला अजून पाणी कुठून तयार झालं हे सांगता येतं. आमचा भाऊ अक्षय इथे आहे, डॉक्टर, मेडिकलचे मोठी प्रॅक्टिस करतो. मला त्यांनाही सांगायचंय की आज अनेक प्रकारचे आजार आहेत, त्याच्यावर मात करू शकतो, सगळ्या गोष्टी तयार करू शकतो विज्ञान. पण रक्त तयार करणारं विज्ञान अजून कुठे तयार झालं? माणसाचं मन तयार करणारं विज्ञान अजून कुठे झालेलं नाही. आणि ते विज्ञान फक्त अध्यात्मातच आहे असं सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं महाराज लोक असतात. कितीही बोललं तर कमीच आहे. मला माझ्या गावाच्या विषयी खूप मनापासून अभिमान वाटतो की आज साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा. आज माझ्या गावची दिवाळी असं म्हणायला हरकत नाही महाराज, कारण तुम्ही इथे आले, बाकीचे आमचे अण्णा काका असतील, सगळे लोक इथे आले. तुमचं मी स्वागत करणं माझं काम. गेल्या 2 वर्षापूर्वी याच व्यासपीठावर मी उभा होतो आणि आपल्या सगळ्यांची एक भावना होती. कितीतरी म्हाताऱ्या आजी त्या मला म्हणायच्या, अरे बाबा मंदिर आपलं कधी पूर्ण होणार भाऊसाहेब महाराजांचं? त्यावेळेस ते दिवस स्वप्न होतं, कारण अनेक अडथळे त्याच्यामध्ये आले. मला अडथळ्यांच्या बद्दल बोलायचं नाही, कारण परमेश्वर खंबीर आहे, अडथळ्यांना कधी जुमानलं नाही. परंतु आज 2 वर्षानंतर काय झालं? अतिशय दिमागदार पद्धतीचं एक मस्त मंदिर आपल्या गावामध्ये उभं राहत आहे. त्याचा नितांत अभिमान आणि आनंद माझ्या मनामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. आज मी तिथं बसलेलो होतो, मी बघत होतो, महिलांना मला जास्त धन्यवाद द्यायचे. आज का द्यायचे? तर तिथं बसलेले असताना सगळ्यात जास्त महिलांनी येऊन तिथं सांगितलं की आमची फुलाची पाकळी म्हणून या मंदिरासाठी आम्हाला काहीतरी द्यायचंय. आज इथं उपस्थिती जरी पाहिली तर महाराज 25% पुरुष आणि 75% महिला भगिनी आमच्या या ठिकाणी बसले. ही एक आनंदाची गोष्ट आहे की आज प्रत्येकाला असं वाटतंय की मी परमेश्वराच्या या मोठ्या कामामध्ये, या मोठ्या महायज्ञामध्ये माझा काहीतरी सहभाग असावा. हे एक नितांत श्रद्धा ठेवून आलेल्या आमच्या सगळ्या भोळ्या बाबड्या सगळ्या महिला. मला खूप आज मला अंतकरण माझं थोडंसं गहिवरून आलं. एकेकाळी मला आठवतं की स्वर्गीय माझे आजोबा स्वर्गीय अण्णा काका पाटील यांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं की सुजित, इथं गावामधलं श्री मारुती मंदिर आहे, ज्याला श्री समर्थ रामदास स्वामींची हात लागलेले, ते मारुती मंदिराचा उद्धार तुम्ही करणं गरजेचं आहे. मग मी रमेश काका कुलकर्णीकडे गेलो, त्यांच्याकडून विधिवत त्याची पूजा करून घेतली आणि हळूहळू कुठलंही इंजिनियर न वापरता मनानेच प्लॅन तयार केला आणि मारुती मंदिर त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि अत्यंत जागरूक असं मारुती मंदिर आज आपल्या गावामध्ये आहे. नंतर महादेव मंदिराच्या संदर्भात आमचे शिवाजीराव आबळे असतील, या सगळ्या लोकांनी सांगितलं की तिथेही सभामंडप पाहिजे, तोही झाला. पुढे भाऊसाहेब महाराजांचा मंदिराचा विषय आला, तोही आपला जवळजवळ 75% पूर्ण झाला. अजून 25% मात्र तुमची सगळ्यांची गरज आहे. परत एकदा सांगतो, नाही तर तुम्ही म्हणताल आता पूर्ण झाला, आता काही गरज नाही, अजून भरपूर काम आपलं बाकी. नंतर बिरोबा मंदिराच्या बाबतीमध्ये देखील सांगितलं पाहिजे की ती देखील यात्रा आपली भरते. त्या यात्रेच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा भविष्य काळामध्ये एक मोठा सभामंडप आणि तो उभा करण्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विषय नाही, तो 100% होईल. त्याच्यामध्ये जमिनीच्या काही अडचणी असतील तर त्या सोडून आपण भविष्यामध्ये बिरोबा मंदिराचा देखील उद्देश
पण नुसते मंदिरं उभं करणं आणि नुसत्या मंदिरांच्या भिंती किंवा फरशा एकदम चकाचक असणं यांनी काही साध्य होणार नाही. मी काय महाराज नाही आहे, मी एक साधा माणूस आहे. महाराज तिकडे, पण मी एक नक्की सांगू शकतो की या सगळ्याचा जर परिपाक पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं आचरण आणलं तर हे सत्याचा उपयोग नाही तर काहीच उपयोग नाही तर उद्या सकाळी जाऊन परत आपण बांधावून भांडत बसतो एकमेकाशी, परत सगळं हे करतो. मग या सगळ्या गोष्टींचा कुठलाही उपयोग त्याच्यामध्ये होणार नाही. आणि म्हणून सप्ताह साजरा करण्याचं महाराजांनी जे टिपिकल वाक्य सांगितलं, विचाराची उंची वाढणं, हे सप्ताह साजरा करण्याचं खरं काम आहे. आणि ते महाराज तुमच्या सगळ्यांच्या विचारानं निश्चितपणे आम्हाला ते भाग्य लाभलंय. आपण खरोच भाग्यवान आहे. महाराष्ट्रात जन्माला आलो, संत वारकरी परंपरेमध्ये जन्माला आलो. मिसाळ महाराजांसारखे, जाधव महाराजांसारख्या सगळ्या विभूतींचे आपलं दर्शन झालं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मिसाळ महाराजांच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु तरी सांगितलं पाहिजे की आज पिंपळगाव वाघ्यासारख्या ठिकाणी भक्ती पंढरी, संत पंढरी नावाचं एक, ज्याला आपण एखादी मेडिकलची इन्स्टिट्यूट असते, मेडिकलचं विद्यापीठ असतं, डीम्ड युनिव्हर्सिटी असते, त्याच्याही पुढे जाऊन आज अध्यात्माची युनिव्हर्सिटी, ज्या ठिकाणी जर माझ्या मुलाला वाटलं की मला वेदमधले काही पाठ शिकायचे, मला श्रीमद भगवद्गीतेमधले काही अध्याय शिकायचे, तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे. समाजामध्ये अशी व्यवस्था आता कुठंच नाही. खरं तर अभ्यासक्रमामध्ये हा भाग असणं आवश्यक होतं, परंतु दुर्दैवानं ते नाही. तर त्याच्यासाठी मिसाळ महाराजांनी फार मोठं धाडसी पाऊल उचललं. याला धाडसी का म्हणतो मी? सोपं काम नाही आहे. आज 20, 25, 30 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि महाराज तर त्यांची अशी परिस्थिती की ते 1 रुपया कोणाकडून घेत नाही. मग हे सगळं उभं कसं राहणार? तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आत्तापर्यंत तिथं फार मोठ्या प्रमाणाचा विकास त्या ठिकाणचा झालाय. फक्त माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की जसं आपण एखाद्या गोष्टीकडं अध्यात्माच्या दृष्टीने बघतो, तसंच उद्या ह्या संत पंढरीला देखील मदत करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढी शक्य तेवढी मदत करत आलो. ते इथं सांगणं माझ्या दृष्टीने उचित होणार नाही, कारण दिलेलं दान हे कधी सांगू नये आणि म्हणून त्याच्यावर मी अधिक बोलणार नाही. आज या ठिकाणी महाराज तुमचा अधिक वेळ घेत नाही, परंतु या गावातल्या अनेक लोकांना मला धन्यवाद द्यायचे. धन्यवाद याच्यासाठी द्यायचे की या सगळ्या गोष्टींमध्ये कुणीतरी पाठीराखा असतो, कुणीतरी याच्यामध्ये एक सुप्त शक्ती असतात की ज्या आपल्याला याच्यामध्ये मदत करत असतात. ज्यावेळेस मी भाऊसाहेब महाराज आमची शिक्षण संस्था आहे शाळा, त्यावेळेस जी बांधायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यासाठी जे फरशीचं योगदान दिलं ते आमचे मधुकरराव बर्वे सर यांनी मुंबईला जाऊन नानजीबाई ठक्कर यांच्या अक्षरशः 10-15 वेळा विनंत्या करून त्यांनी या ठिकाणी फरशीसाठी 68 ब्रास फरशी शाळेला उपलब्ध करून दिली. तुमचं मनापासून आभार. त्याचबरोबर मंदिराच्यासाठी देखील त्यांनी परत एकदा तिथं जाऊन पुन्हा आपल्या मंदिराला फरशी प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्याकडनं निधी आणला. त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणं उचित आहे. आज माझे बंधू डॉक्टर अक्षयदीप जावरे पाटील यांनी स्वर्गीय वसंतराव दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांना, म्हणजे आमच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना काही वह्या आणल्या, तर ते देखील आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात 1 किंवा 2 विद्यार्थ्यांना त्या देऊ. त्याचबरोबर आमचे नाशिकला असलेले साहेबराव उदावंत मेजर यांनी यापूर्वी मोठी रक्कम तर दिलीच मंदिराला, परंतु एक मोठी दानपेटी, जिची किंमत सांगण्यास त्यांनी नकार दिला, पण खूप मोठी दानपेटी आहे ती त्यांनी दिली. त्यांचं देखील आपण टाळ्या वाजवून स्वागत करा. श्री संत भाऊसाहेब महाराज यांचे 5वे 6वे वंशज अरुणराव विश्वनाथ कोड यांनी देखील आपल्या या सगळ्या परंपरा कायम ठेवत 1,63,000 रुपये या मंदिराच्यासाठी दिले. त्यांचं देखील मी स्वागत करतो. सुदामराव हिंगडे हे सातत्यानं आपल्याला लाईटचा याच्या पूर्वीच्या काळामध्ये जे सातत्याने इथे मदत करायचे, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांचा मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु असं गाव मिळायला सुद्धा भाग्य लागतं. असं गाव सुद्धा मिळणं सोपं नसतं, ही देखील भाग्याची गोष्ट आहे. आज इथं इतक्या मोठ्या प्रमाणावर किती मोठी भावना आहे तुमची सगळ्यांची,
महिलांची तर आमच्या एवढी मोठी भावना आहे की काय सांगावं, आता माझ्याकडे शब्द कमी आहे. सकाळपासून बघत होतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. आज आम्हाला आमच्या काल्याचं कीर्तन आहे, आज आमच्या काल्याचा शेवटचा दिवस आहे. खूप मनोभावे आपण सगळ्यांनी या ठिकाणी योगदान दिलं. मी तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असतानाच पावती पुस्तक लिहिण्यापासून तर त्या ठिकाणी बसणारे आमचे अशोक असेल, त्याचबरोबर संपतराव असतील आणि ज्यांनी मंदिराच्यासाठी बराचसा वेळ आपल्या आयुष्यातला दिला ते मारुतराव उगले गुरुजी असतील, शरदराव पाटील असतील. मी सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करू शकत नाही, परंतु या सगळ्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं. सरपंच भाऊसाहेब सईद असतील, उपसरपंच आमचे शंकरराव बर्वे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सगळे सदस्य यांनी देखील अतिशय मोलाचा वाटा या सगळ्यांमध्ये केला. कारण शेवटी एकटा माणूस कुणीच काही करू शकत नाही. सप्ताह प्रमुख म्हणून जरी कुणी असलं, तुम्ही सगळे जर वजा झाले तर मी शून्य. म्हणून मला त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा आभार मानणं हे माझं काम आहे. महाराज, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे आमच्याच गावातील तुमच्या परिचित असलेले संतराम बाबूराव झावरे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तुमचे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत, परंतु हे सांगणं गरजेचं आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अध्यात्मातून आलेल्या अनुभवाच्या रूपानं एक चिंतनवारी नावाचं एक पुस्तक या ठिकाणी लिहिलं. मी त्यांना देखील मनापासून या ठिकाणी भावी काळासाठी शुभेच्छा देतो. आणि यानंतर तुमच्या सगळ्यांचा अधिक वेळ न घेता, मला चुकून माझ्याकडनं काही राहून गेलं असेल, मग तो आमचा प्रफुल्ल सुदामराव झावरे यांनी एक वासुंदे गावचं नाव संपूर्ण देशामध्ये ज्यांनी नेलं, तो आमचा प्रफुल्ल आज आहे का नाही मला माहीत नाही, ते आहे. तर त्याचं देखील मी इथं अभिनंदन करतो की प्रफुल्ल, तू आमची छाती अजून मोठी केली गावची, त्याच्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद देतो. आणि आता एक गोष्ट सांगायची शेवटची, की आज जसं सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तसं संध्याकाळी आमच्या युवक वर्गाने सगळ्यांनी सांगितलं की दादा, आपल्या गावामध्ये कधीही कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही. आणि बऱ्याच वेळा पुरुष लोक हे कधी नगरला गेले, पुण्याला गेले तर त्या ठिकाणी पिक्चर बघून येतात, पण आमच्या महिलांच्यासाठी मात्र कुठलीच करमणुकीचं मनोरंजनाचं साधन नसतं. आणि म्हणून त्यांनी आज संध्याकाळी सगळ्या तरुण मुलांनी ठरवलं की आपल्याला आज एक ऑर्केस्ट्रा आपल्या गावामध्ये ठेवायचा आणि त्याला महिला मंडळींना खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठीच तो कार्यक्रम आहे. त्यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. ऑर्केस्ट्रा म्हटलं की बऱ्याचशा लोकांच्या गोळ्यावर जातात की हे नेमकं काय, परंतु कुठल्याही कलेला, कुठलीही कला आहे, तिच्याकडे जर तुम्ही अत्यंत चांगल्या दृष्टीने पाहिलं, तिच्यामध्ये जर रसिकतेनं पाहिलं, तर त्याच्यामध्ये कुठलं वावगं नाही. आज आपल्या गावात सांस्कृतिक कार्यक्रम होईल संध्याकाळी, उद्या आपला हगाम्याचा कार्यक्रम असेल, त्यानंतर हा कार्यक्रम संपलेला असेल. अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या 7-8 दिवस एक वेगळ्या भारावलेल्या वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम केला. पहिल्या दिवशी स्वर्गीय वसंतराव दादांचं पुण्यस्मरण, त्याला देखील तालुक्यातली सगळी मंडळी आली. 8 ते 10 दिवस सगळ्या लोकांनी इथं स्वतः कामं केली. कुणी असं म्हटलं नाही की मी पत्रवळी का उचलू, असं म्हटलं नाही. तो अहमभाव त्याच्यामध्ये आला नाही. सेवाभाव ठेवून प्रत्येकाने इथं सेवा केली. त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी श्री संत पंढरी या ठिकाणी आमच्या समस्त वासुंदे ग्रामस्थाच्या वतीनं 1,17,777 रुपयाचा एक निधी या विसाळ महाराजांच्या हातामध्ये सुपूर्द करताना मला आनंद होतो. आणि त्याचबरोबर कैलासवासी शांताराम माधव कंदलकर यांच्या स्मरणार्थ अनिलजी कंदलकर यांनी 51 किलोची पितळी घंटा ही संतपीठासाठी त्यांनी जाहीर केली. त्यांचं देखील मी आभार मानतो. आणि अधिक तुमचं वेळ न घेता महाराज, फक्त मी 3च सत्कार देणार आहेत, तेवढे आपण आपल्या हस्ते करावे एवढीच एक विनंती करतो. त्याच्यामध्ये सर्वप्रथम श्री मधुकरराव बर्वे सर यांनी यावं आणि या ठिकाणी एक ट्रॉफी आणि बुके आपल्याला घ्यावं. त्याच्यानंतर डॉक्टर अक्षयदीप जावरे पाटील यांनी देखील यावं. त्याचबरोबर आमचा सगळ्यांचा तरुण सहकारी प्रफुल्ल सुदाम झावरे यांनी देखील स्टेजवर यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा.
थोड्या वेळ शांतता राखायची. लिंगलुकसूल वासुंदे विद्यालयाची इमारत असेल किंवा भाऊसाहेब महाराजांचं मंदिर असेल, यासाठी नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्याकडून आपल्याला मोफत अशी फरशी उपलब्ध करून देण्याचं काम मधुकर बर्वे सरांनी केलं. याबरोबर ज्यानं प्रो कबड्डीच्या माध्यमातून तेलुगू टायटन या संघामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली, आपली वासुंदे गावाचं नाव या देशाच्या नकाशामध्ये झळकवलं, असा प्रफुल्ल झावरे याचाही सत्कार होतोय. आपल्या उत्पन्नातील काही वाटा हा सामाजिक कार्यासाठी, शैक्षणिक कार्यासाठी मार्गी लागावा म्हणून जे सदोदित प्रयत्न करतात असे डॉक्टर अक्षयदीप पाटील आणि रेखाताई पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा. दोन मुलं, मॅडम हिंगडे मॅडम, ढोकळे मॅडम, दोन मुलं पाठवा पटकन, दोन पाठवा. हा भालेकर सर चला, विशाल झावरे चला, उपाध्यक्ष चला, वेळ नका लावू, चला.